कोल्हापूर महानगरपालिकेनं थकीत घरफाळा वसुलीसाठी धडक मोहीम राबवली आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 1,70,281 मिळकतधारक आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 98,500 मिळकतधारकांनी घरफाळा भरला आहे. यावर्षी घरफाळा वसुलीचं 111 कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून आत्तापर्यंत सुमारे 61 कोटी रुपयांची वसुली झाली आहे, अशी माहिती कर निर्धारक आणि संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी दिली आहे. कोल्हापूर महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शासकीय कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात घरफाळा थकीत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून 1,20,00,000, सिंचन भवनाकडून 7,24,00,000, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 1 कोटी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे 80 लाख रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय झोपडपट्टी विभागाकडेही 16 कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदारांना सिस्टीम जनरेटेड नोटिसा पाठवण्यात आल्या असून नागरिकांनी घरफाळा भरून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन सुधाकर चल्लावाड यांनी केलंय. कोल्हापूर महानगरपालिका कर आकारणी व वसुली विभागाच्या वतीनं सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता महानगरपालिकेस 111 कोटी रुपयाचं उद्दिष्ट निश्चित करून दिलेलं आहे. त्या अनुषंगानं आत्तापर्यंत जवळपास 61 कोटी रुपये इतकी जमा झालेली आहे. यापैकी 98,500 इतक्या मिळकतधारकांनी थकीत रक्कम भरणा केलेली आहे. अजूनही महानगरपालिकेचे जवळपास 70,000 मिळकतधारक जे आहेत त्यांनी अद्यापही कर आकारणीचा भरणा केलेला नाही. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जे थकबाकीदार आहेत त्यांना प्रत्येकाला थकबाकीची नोटीस लागू करण्यात आलेली आहे. 31 मार्चपर्यंत जे मिळकतधारक थकीत रक्कम भरणा करतील अशा मिळकतधारकांवर सोडून जे मिळकतधारक थकीत रक्कम भरणा करणार नाहीत अशा मिळकतधारकाचे व्यावसायिक मिळकती सील करणे किंवा निवासी मिळकती असतील तर त्या निवासी मिळकतीवरती बोजा नोंद करणे या प्रकारची कारवाई करण्याच्या माननीय प्रशासक यांच्या सक्तीचे आदेश आहेत. या अनुषंगानं महानगरपालिकेच्या वतीने या आर्थिक वर्षामध्ये जवळपास 40 मिळकती व्यावसायिक मिळकती आत्तापर्यंत सील केलेल्या आहेत. पुढील 15 दिवसामध्ये प्रत्येक विभागीय कार्यालयनिहाय आणि विभागीय कार्यालयातील प्रत्येक लिपिकनिहाय जे थकबाकीदार आहेत अशा लोकांची यादी तयार करून ती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि आजही महानगरपालिकेचे कर्मचारी प्रत्येक मिळकतधारक यांना प्रत्येक 2 तासाची नोटीस लागू करून आणि त्यांच्या सीलच्या अनुषंगानं पुढील कारवाई ह्या 15 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचे नियोजन. आत्तापर्यंत मोठ्या थकबाकी असलेल्या सुमारे 17 मिळकती सील करण्यात आल्यात. थकबाकी भरण्यासाठी महापालिकेच्या घरफाळा कार्यालयात किऑस्क मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान कोल्हापूर महापालिका हद्दीतील 243 मोबाईल टॉवर असून त्यांच्याकडे 26 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या संदर्भातील प्रकरणं सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.